सुकन्याताई, अजून एक गोष्ट जी मला ज्याच्याबद्दल फार अभिमान आहे ते म्हणजे तू दादरची आहेस. मला विचारायचंय की दादर आहे, त्यानंतर पुढची कल्ट गोष्ट म्हणजे तू बालमोहनची आहेस. म्हणजे ह्याच्यापेक्षा बेस्ट कॉम्बिनेशन काय असू शकतं, कोणी आणून दाखवावं. तर मला नेहमी बालमोहन बद्दल फॅसिनेशन राहिलेलं आहे की जितकी माणसं बालमोहनची बघितली किंवा अजूनही बालमोहनचे मेळावे होतात आणि जुने जुने विद्यार्थी येतात, शिवाजी पार्कात दिसतात, काय जादू आहे बालमोहन मध्ये नक्की की कलाकाराला ती शाळा घडवते. आणि तुझ्या वेळेचे असे काही शिक्षक तुला आठवत आहेत का ज्यांनी तुला फार छान पद्धतीने घडवलं? हो, प्रश्नच नाही. आणि मीच नाही तर माझ्यासारखे अनेक विद्यार्थी बालमोहनचे आहेत की ज्यांची सुरुवात विद्याताई पटवर्धनांपासून झाली. विद्याताईंना कोणी विसरूच शकत नाही काही झालं तरी. आणि त्यातली गंमत आहे ती म्हणजे दादासाहेब रेगे, की आमच्या नंतरच्या पिढीला नाही भाग्य हे मिळालं, पण त्यांचं मुळात असं होतं ना की सगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. म्हणजे अख्खी शाळा स्कॉलरशिपसाठी बसायची, अख्खी शाळा वक्तृत्व स्पर्धेसाठी जायची, बक्षीस मिळो न मिळो. पण त्यामुळे ना तुम्हाला एक सभाधीटपणा आला किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले म्हणजे की फार नाही काही झालं, ठीक आहे, एकाला जास्त मिळाले की एकाला कमी मिळाले, त्यात काय एवढं. त्यामुळे आम्हाला ती भीती कधी नाही. किंवा हस्तलिखित तू बघशील बालमोहनची मुलं हे कशी ओळखायची, तर एका रेषेमध्ये 9 शब्द असतील ती बालमोहनची मुलं. अच्छा, 9 शब्दांच्या पुढे एकही शब्द तुला त्या लाईनीत मिळणार नाही, त्या ओळीत मिळणार नाही. वाव, इतकं सुंदर अक्षर, म्हणजे मोत्याचं दाणं म्हणायचं, मोत्याचे दाणे तसं आमचं सगळ्यांचं अक्षर. आणि हस्तलिखित ही भिंतीवरती लावली जायची. चित्रकला ज्यांची आहे त्यांनी काढायचं चित्र, बाईनं दाखवायचं की ते भिंतीवर लावलेलं असायचं. जिथं जिना आहे तिथे प्रत्येक भिंतीवर असं हस्तलिखित, चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, प्रत्येक गोष्ट अशी लावलेली असायची. किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस हा त्या बोर्डवरती वेगवेगळ्या खडूंनी लिहिलेला असायचा. किंवा प्रत्येक सणाबद्दलची माहिती सुवाच्य अक्षरात. तू ज्या शाळेमध्ये प्रवेश करतेस तेव्हा दोन्ही बाजूला मोठे मोठे फळे आहेत, तिथे आमची माहिती लिहिलेली असायची की आजच्या सणाचं महत्त्व काय आहे, हे सगळं लिहिलेलं असायचं सुवाच्य अक्षरामध्ये. तर त्यामुळे आम्हाला सगळ्याची माहिती मिळाली एकतर. आणि आम्ही जेव्हा विद्यार्थी आम्हाला न्यायच्या स्पर्धेसाठी, नृत्याची स्पर्धा, गायनाची स्पर्धा, नाटकांची स्पर्धा, तर जायचं तर एकतर तिकडे आम्हाला विद्यार्थी कार म्हणजे टॅक्सीने न्यायच्या, बसने जायचं नाही, काळी पिवळी टॅक्सी, त्याने आम्हाला जायचं. आणि त्यावेळेला खूप आकर्षण असायचं टॅक्सीचं, टॅक्सीने जायचं. आणि मग वाटेत कुठेतरी खायचं, मग प्रकाशमध्ये त्या न्यायच्या, मग असं कुठे कुठे खायला न्यायचं मस्तपैकी. बक्षीस मिळो न मिळो दादांना भेटायला मिळायचं. जर तुम्हाला बक्षीस मिळालं त्याच्यामध्ये तर तुम्हाला रंगीत खडूचे बॉक्स मिळायचे, त्यावेळेला ते खूप आकर्षण होतं आम्हाला. आणि जर बक्षीस नाही मिळालं तर पांढऱ्या खडूचे बॉक्स मिळायचे. इतकाच फरक. पण ते दादांच्या हस्ते आम्हाला मिळणार, दादांबरोबर आपल्याला बसायला मिळणार, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळणार, हे जे एक मोठं बक्षीस आम्हाला मिळायचं ना, ते आमचं आकर्षण होतं. किंवा परीक्षा असेल आणि नेमकी कुठली स्पर्धा असेल, घटक चाचणी स्पर्धा असेल, घटक चाचणीची परीक्षा असायची, तर आम्ही स्पर्धेला जायचो. स्पर्धेतून आल्या आल्या लायब्ररीमध्ये बसायचं, पेपर सोडवायचा आणि मग दादांना किंवा वर्गात तुम्ही भेटायला जायचं. पण त्यामुळे काय झालं की परीक्षा कधी चुकली असं आम्हाला झालं नाही, किंवा असंच पास केलंय असं झालं नाही. तर आपल्याला परीक्षेतही चांगलेच मार्क मिळवायचे आहेत, हे आम्हाला तिथे शिकवण दिली गेली. आणि एकूणच शाळेमधलं जे वातावरण होतं ना, खूपच वेगळं होतं. म्हणजे आमचे शिक्षक पण हे खरोखर आम्हाला मित्र वाटायचे. की जोशीबाई होत्या, जोगदनबाई होत्या, आमचे बापट सर तर ना असे असायचे नेहमी, त्यांचा चेहरा असाच होता. म्हणजे ते गेले ते असेच होते. आणि ते म्हणायचे की आपल्याकडे बघूनच समोरच्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. ती कदाचित नकळता सवय लागली असेल मला की चेहरा हसराच असतो. तर त्यामुळे ना ते त्यांच्याकडनं शिकले. शिस्त, आमच्याकडे सावे सर म्हणून होते, शिस्त, एकदम शिस्तीचे, की चालताना असं व्यवस्थित चाललं पाहिजे, बसताना व्यवस्थित बसलं पाहिजे, युनिफॉर्म तुमचा छानच पाहिजे. त्यावेळेला इस्त्री करणं वगैरे फार नाही. मग आम्ही काय करायचो की रात्री युनिफॉर्मची घडी घालून ठेवायची आणि ती गादी खाली ठेवायची की त्याची छान इस्त्री व्हायची. किंवा दप्तर नीट लावणे, बापरे, किंवा दिवाळीची वही,
त्याच्यानंतर मे महिन्याची वही, ते दिवाळीची वही सुद्धा कुठून कुठून आलेली ग्रीटिंग जमा करायची आणि मग ती दिवाळीच्या वहीमध्ये लावायची, मग त्याच्यामध्ये बक्षीस असायचं. तर ह्या गोष्टी ह्या सगळ्यांनी आपण समृद्ध होतो. किती छोटस उदाहरण आहे हे, पण किती मस्त असेल त्यावेळेला. छान वाटायचं ते. किंवा दिवाळीच्या वहीमध्ये ना जितकं तुम्ही जास्त स्वतः क्राफ्ट कराल किंवा जितकी जास्त तुम्ही चित्र काढून तुमची वही सजवाल तितकी ती बाईंना आवडायची. तर त्याच्यानंतर सगळे सण आम्ही साजरे करायचो शाळेमध्ये. म्हणजे अगदी आता चैत्र आहे तर मग आंब्याची डाळ, मती, दसरा, पन्ह, डाळ आणि पन्ह, हळदी कुंकू व्हायचं. मग त्याच्यानंतर शाळेमध्ये एक दिवशी असं व्हायचं की शाळेतच मटार वगैरे आणायचे आणि ते सोलायचे आपण सगळ्यांनी आणि मग त्याचंच काहीतरी शाळेमध्ये बनवायचं असं होतं. म्हणजे आमचं कॅन्टीन खूप छान होतं. म्हणजे अजूनही तिकडे जाऊन बटाटावडा खावा असं वाटतं. आणि उगीच काहीतरी कार्ड म्हणून जुल्याला सोडायला शाळेत जायचं आणि गपचूप जाऊन वडा खाऊन यायचं. किंवा ती शाळेतून कधी कधी वडा घेऊन यायची. तर शाळेतलं कॅन्टीन सुद्धा म्हणजे आत्ताच मला असं तो वड्याचा वास आला एकदम. तर किंवा पट्टी समोसा, म्हणजे त्यावेळेला आई सगळ्यांचं ठरलंय सगळ्यांघरी. आणि मुख्य म्हणजे ना सगळ्यांघरी शिस्त सारखीच होती त्यावेळेला की रोज डबा आणायचा आणि एकत्र बसून खायचा. पोळी भाजीचा डबा रोज. आणि मग प्रत्येक शनिवारी म्हणजे एखाद्या शनिवारी फक्त 25 पैसे मिळायचे आणि दुसऱ्या शनिवारी 50 पैसे मिळायचे. तर त्या 25 पैशामध्ये एक आयदर पेप्सिकोला घ्यायचा किंवा एक वडा घ्यायचा. हे किंवा ते. आणि मग 50 पैसे मिळायचे तेव्हा मग एक वडा आणि एक मिल्की पेप्सिकोला. मला आठवतंय हे. बापरे. तर तो पेप्सिकोला घ्यायचा. बापरे. त्यामुळे ती गंमत होती त्यावेळेला खरंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तालमी असायच्या तेव्हा अजून मजा यायची की शाळा सुटल्यानंतर आपल्याला शाळेत थांबून हॉलमध्ये मजा करता येते. जी हॉलमध्ये बाकीच्यांना फक्त कार्यक्रमाच्याच वेळेला याची परवानगी असायची किंवा दुपारच्या वेळी खेळायची परवानगी असायची, पण आम्हाला मात्र शाळा सुटल्यानंतर तो हॉल आमचा असायचा. आणि अख्खी शाळा आपली, अख्खे सगळे वर्ग आपले असं होतं. तर त्यामुळे शिवणकलेचा वर्ग, खरं म्हणजे ना विद्या ते चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून आल्या होत्या. पण ते राहिलं बाजूला आणि त्या नाटक नृत्य ह्याच्यामध्येच रमल्या. किती मस्त. तर तिथून आमची खरं तर सुरुवात झाली आणि तिथून सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली असं वाटतं मला. किती सुंदर आहे. मला हे म्हणजे नेहमी मला असं वाटायचं बालमोहन बद्दल इतकं ऐकलं होतं. मी एका कॉन्व्हेंट शाळेची आहे त्यामुळे आमच्याकडे पण वेगवेगळ्या गोष्टी व्हायच्या. पण हे जे आहे ना हे मला तर ऐकून इतकं असं वाटतं की एकदा जर मला संधी मिळाली तर परत शाळेत जाण्याची संधी मिळाली तर मला आवडेल बालमोहन करवायला. आणि अजूनही तुला गंमत माहितीये की कुठेही परदेशात गेलीस ना की कोण ना कोणतरी बालमोहनचं मिळतच. म्हणजे ते मीडिया पर्सन एक नाही कोण ना कोणतरी तुला बालमोहनचं मिळतच. आणि BMM होतं आपलं विश्व हिंदू बृहन महाराष्ट्र मंडळाचं 2-2 वर्षांनी परदेशामध्ये कार्यक्रम होतो. सॉरी. तर तेव्हा तिथे विशेष करून बालमोहन कट्टा असतो. बापरे. आणि तिथे संध्याकाळी किंवा सकाळी तिथे भेटतो सगळेजण आम्ही. आणि आमची जी प्रार्थना आहे अंतर्मम विकसित करी, हे सगळेजण आम्ही म्हणतो तिकडे अजूनही. किती भारी. बापरे. आणि आम्ही बालमोहन कट्टाच नाव आहे त्याचं. हे सगळीकडे अजूनही आहे. खूप कमाल. हे खूप भारी आहे.